विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाची उंची काढणे, समभुज त्रिकोणाची क्षेत्रफळ शोधणे, त्याचबरोबर आंतरवर्तुळ आणि बाह्यवर्तुळाच्या त्रिज्या असे महत्त्वाची कन्सेप्ट समभुज त्रिकोणाशी संदर्भात स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात. बेसिक मॅथ अँड ट्रिक या पुस्तकातील सर्व प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. परंतु जास्तीचा सराव आणि भरपूर अशा ट्रिक पाहण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्की खरेदी करावं लागणार आहे. तरच या सर्व कन्सेप्टचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. सरावासाठी नक्की पुस्तक खरेदी करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण समभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोणाविषयी संपूर्ण माहिती. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा त्रिकोण असून समभुज त्रिकोणावर वारंवार प्रश्न विचारले जातात. चला तर पाहूया मग समभुज त्रिकोण या संदर्भात महत्त्वाची माहिती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि या संबंधी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती. मित्रांनो, आपण दररोज प्रत्येक घटकावर माहिती घेत आहोत. याचा सराव करा, कारण एकदा व्हिडिओ पाहिला तर काही आपल्या लक्षात राहील असं काही नाही. त्यामुळं प्रत्येक मुद्दा नोट डाऊन करायला शिका, दररोजच्या नोट्स लिहा, कारण परीक्षे दिवशी जाताना तुम्हाला 1 तासामध्ये सर्व नोट्स पाहता येतात. 1 तासात नोट्स पाहू शकतात. त्यामुळे त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ पाहायला वेळ भेटणार नाही. त्यामुळं नोट्स लिहायची सवय दररोज लावा. तर पाहूया समभुज त्रिकोणाची संकल्पना. समभुज त्रिकोण, परिमिती, समभुज त्रिकोण, बाजू आणि उंची यांचा सहसंबंध, समभुज त्रिकोण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोण, आंतरवर्तुळ, समभुज त्रिकोण, परिवर्तुळ आणि स्पर्धा परीक्षेसाठी या सर्व घटकावर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत अशा प्रत्येक प्रश्नावर आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत. चला तर पाहूया मग समभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोणासंबंधी संपूर्ण माहिती लगेच. सुरुवातीला पाहूया आपण समभुज त्रिकोण याबद्दल बेसिक माहिती. समभुज त्रिकोणाचा जर विचार केला आपण तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतो आपण. या ठिकाणी जर आपण आकृती पाहिली तर या आकृतीमध्ये तिन्ही बाजू समान असतात, म्हणून याला इक्विलॅटरल असं इंग्लिशमध्ये नाव आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यालाच आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. सम म्हणजे सारख्या आणि भुज म्हणजे बाजू, समभुज त्रिकोण. तर समभुज त्रिकोणाची जर वैशिष्ट्ये पाहिली तर तिन्ही बाजू समान, तिन्ही बाजू समान असतात. त्यानंतर प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो समभुज त्रिकोणामध्ये. त्याचबरोबर प्रत्येक मध्यगा समान असते. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मध्यगाची लांबी ही समान असते. तर या पद्धतीने ही समभुज त्रिकोणाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश तर असते, कारण प्रत्येक त्रिकोणाची बेरीज ही 180 अंश असते. या पद्धतीने आपण समभुज त्रिकोणाची बेसिक माहिती पाहिलेली आहे. यानंतर पाहूया आपण समभुज त्रिकोणाची उंची आणि बाजू यांचा सहसंबंध काय आहे. तर पाहूया समभुज त्रिकोणाची उंची. समभुज त्रिकोणाची उंची हा कन्सेप्ट पाहत असताना या ठिकाणी आपण जर समभुज त्रिकोणाची आकृती काढली तर हा त्रिकोण ABC आहे. तर शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जेव्हा आपण लंब टाकतो आणि या ठिकाणी जर D नाव दिलं तर या आकृतीमध्ये या त्रिकोणाची उंची होते रेख AD. तर या ठिकाणी ही आहे उंची, समभुज त्रिकोणाची उंची म्हणजेच रेख AD. तर ही उंची कशी काढायची किंवा उंची काढायला काही सूत्र आहे का ते आपण पाहूयात. या ठिकाणी समभुज त्रिकोणाची बाजू जर आपण A मानली, बाजू आपण A मानलेली आहे, तर याची उंची समभुज त्रिकोणाची उंची बरोबर
सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. बाजू जर आपण ए मानली असेल तर वर्गमुळात 3/2 गुणिले ए. तर या सूत्राचा वापर करून आपण समभुज त्रिकोणाची उंची शोधता येते, किंवा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे आणि उंची काढायची, तर तुम्ही हे सूत्र वापरू शकतात आणि आपल्याला समभुज त्रिकोणाची उंची शोधता येते. यानंतर पाहूया पुढची संकल्पना, समभुज त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ या संबंधीचं सूत्र. तर समभुज त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ याचं सूत्र अतिशय सोपे आहेत. जसं की परिमिती म्हणजे तिन्ही बाजू समान असल्यामुळं समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू हे सूत्र आपण वापरतो. तर समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. तर हे सूत्र नेमकं कसं तयार झालं हे पण आपण पाहणार आहोत, कारण आपलं जर सूत्र विसरलं तर सूत्र कसं तयार करायचं. तर पहा, हा आहे समभुज त्रिकोण. याची बाजू समजा ए समजली, त्याचबरोबर ही आहे उंची एच, बाजू आहे ए, म्हणजे तिन्ही बाजू ए ए एच असणार आहेत. तर याच्या क्षेत्रफळाचं, आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर या ठिकाणी पहा, हे 1/2. आता पाया किती आहे या त्रिकोणाचा, म्हणजे ही खालची बाजू, तर ही आहे ए गुणिले उंची. आत्ताच आपण सूत्र पाहिलेलं आहे उंची कसं काढायचं एच. आपल्याला जर बाजू माहीत झाली असेल तर उंची कशी काढायची, तर सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले ए. आता जर हे सर्व गुणाकार केला तर हे 1 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 3, 2 आणि 2चा गुणाकार म्हणजेच 4, आणि हे ए आणि हे ए म्हणजेच ए वर्ग. म्हणून आपल्याला या ठिकाणी जे सूत्र दिलेलं आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. तर या सूत्राचा वापर करून आपण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधू शकतो किंवा आपल्याला शोधता येतं. यानंतर पाहूया पुढील भाग. समभुज त्रिकोण आणि आंतरवर्तुळ. तर आता समभुज त्रिकोण आणि आंतरवर्तुळ ही संकल्पना काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात. समजा आपण एक त्रिकोण काढला जो की समभुज आहे, तर या तिन्ही बाजूला आतून स्पर्श करून जाणारं जर वर्तुळ काढलं आपण हे असं, तर याला म्हणायचं आंतरवर्तुळ. आता या ठिकाणी आकृती काही मला व्यवस्थित येणार नाही, फक्त संकल्पना समजून घ्या. वर्तुळाच्या आतून वर्तुळाच्या तिन्ही बाजूला स्पर्श करणाऱ्या म्हणजे वर्तुळाला आपण समभुज त्रिकोणातील आंतरवर्तुळ असं म्हणतो. आता या आंतरवर्तुळाचा आणि या समभुज त्रिकोणाचा किंवा बाजूचा काही सहसंबंध आहे का ते पाहूयात. जर आपण ही उंची अशी या ठिकाणी काढली तर लक्षात ठेवा, आपण मध्यगा काढल्या होत्या यापूर्वी, मध्यगा त्रिकोणाला. तर समभुज त्रिकोणामध्ये ही जी मध्यगा असते ही 2:1 या प्रमाणामध्ये विभागते. म्हणजे ह्या लहान वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही उंचीच्या 1/3 येते. म्हणजे या ठिकाणी जर ही उंची जर 3 असेल तर या लहान वर्तुळाची त्रिज्या, म्हणजेच आपण असं लिहू शकतो आंतरवर्तुळाची त्रिज्या बरोबर 1/3 गुणिले उंची. 1/3 गुणिले उंची, कारण ही उंची असणार आहे आणि ही वर्तुळाची त्रिज्या म्हणजे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू इथून इकडे खाली असणार आहे. आपण ही सर्व माहिती त्रिकोणामध्ये पाहिलेली आहे. त्रिकोणाच्या प्रकारामध्ये या ठिकाणी जी बिंदू होता आपण त्या प्रकारची उदाहरणं पण सोडवून घेतलेली आहेत. तर ही आहे आंतरवर्तुळाची त्रिज्या, आणि आंतरवर्तुळाची त्रिज्या बरोबर 1/3 गुणिले उंची. हे जर सूत्र आपल्याला पुढे वाढवून पाहायचं असेल तर काय होतं पहा, आंतरवर्तुळाची त्रिज्या
बरोबर 1/3 गुणिले उंची म्हणजे काय सूत्र माहिती आहे तुम्हाला, वर्गमुळात 3/2 गुणिले ए. म्हणजेच आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 3/6 गुणिले ए. तर हे सूत्र आहे. डायरेक्ट बाजू माहित असेल तर आपल्याला वर्तुळाची आंतरवर्तुळाची त्रिज्या कशी काढायची याचं सूत्र. डायरेक्ट आपल्याला जर वर्तुळाची बाजू दिली समभुज त्रिकोणाची, म्हणजे समभुज त्रिकोणाची जर बाजू दिली असेल तर आपण आंतरवर्तुळाची त्रिज्या काढायला हे सूत्र वापरू शकतो. जर उंची दिली असेल तर हे सूत्र वापरता येतं. तर हे दोन्ही सूत्र महत्वाचे आहेत. परीक्षेमध्ये हे विचारतील का नाही हे महत्वाचं नाही, तर आपला कन्सेप्ट क्लिअर असावा आणि आपल्याला हे माहिती असावं की वर्तुळाचं म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये आंतरवर्तुळ म्हणजे काय असतं, आंतरवर्तुळाची त्रिज्या कशी काढायची या संकल्पना आपल्याला स्पष्ट असाव्यात, म्हणून आपण हा भाग या ठिकाणी घेत आहोत. यानंतर पाहूया बाह्यवर्तुळ. आता समभुज त्रिकोणामध्ये बाह्यवर्तुळ म्हणजे काय हे पाहूयात आपण. त्यालाच आपण परिवर्तुळ हा शब्द वापरलेला आहे. याला बाह्यवर्तुळ सुद्धा म्हटलं जातं. तर एक समभुज त्रिकोण घेण्यापूर्वी आपण एक वर्तुळ काढूयात आणि ह्या वर्तुळामध्ये एक समभुज त्रिकोण घेऊयात. तर पहा या ठिकाणी हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून वर्तुळ जातं. म्हणजे या ठिकाणी हा जो बिंदू आहे यातून वर्तुळ जातं. तर हा समभुज त्रिकोण तिन्ही बाजू समान असतात. तर याच्या शिरोबिंदूतून जे वर्तुळ जातं त्याला म्हणतात परिवर्तुळ. आता या परिवर्तुळाच्या जर त्रिज्येचा विचार करायचा असेल तर याला पुन्हा एकदा मध्यगा काढूयात आपण. म्हणजे मध्यगा काढल्यानंतर आपल्याला थोडं लवकर स्पष्ट होतं. तर आता या परिवर्तुळाची जर त्रिज्या शोधायची असेल तर तुम्हाला ही त्रिज्या दिसते या आकृतीमध्ये. हा केंद्रबिंदू आहे आणि ही त्रिज्या आहे. म्हणजे परिवर्तुळाची त्रिज्या जर आपण सूत्र लिहिलं, परिवर्तुळाची त्रिज्या तर या ठिकाणी पहा उंचीचे या ठिकाणी हे दोन भाग होतात आणि हा एक भाग होतो. म्हणजे ही परिवर्तुळाची त्रिज्या असेल वरची 2, म्हणून या ठिकाणी 2/3 गुणिले उंची हे सूत्र येते या ठिकाणी परिवर्तुळाची त्रिज्या काढत असताना. 2/3 गुणिले उंची म्हणजेच उंचीच्या 2/3 पट असते परिवर्तुळाची त्रिज्या. हे सूत्र जर पुढे आपण वाढवलं आणखी तर काय होतं पहा, परिवर्तुळाची त्रिज्या बरोबर 2/3 आणि उंचीचं सूत्र माहिती आहे आपल्याला बाजूच्या स्वरूपात वर्गमुळात 3/2 ए. तर हे 2 कटेल आणि या ठिकाणी राहील वर्गमुळात 3/3 ए. याचं जरी सुद्धा आपल्याला रूपांतर पुन्हा करता येतं. या ठिकाणी वर्गमुळात 3 दिलेला आहे. यामध्ये जर बदल करायचा असेल ना मित्रांनो तर या पद्धतीने करू शकता तुम्ही. हे वर्गमुळात 3 ए वर आहे, छेदामध्ये 3 म्हणजे काय, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 कटलं आणि या ठिकाणी आणखी शॉर्ट होतं ए छेद वर्गमुळामध्ये 3. तर ही असते परिवर्तुळाची त्रिज्या जर तुम्हाला समभुज त्रिकोणाची बाजू दिली असेल तर या सूत्राचा वापर आपण करू शकतो. यानंतर पाहूया पुढील भाग. त्यानंतर आपण महत्वाची सूत्रे जी आता पाहिलेली आहेत ते सर्व सूत्र या ठिकाणी एकत्रित करूयात म्हणजे आपल्याला आणखी सोपं जाईल. सर्वात महत्वाचं म्हणजे समभुज त्रिकोणाची परिमिती. आठवत असेल तुम्हाला सूत्र तर 3 गुणिले बाजू. त्यानंतर समभुज त्रिकोणाची उंची बरोबर याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. त्यानंतर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. त्यानंतर समभुज त्रिकोणाच्या आंतरवर्तुळाची त्रिज्या हे जर उंचीच्या बाबतीमध्ये लिहायचं असेल तर 1/3 गुणिले उंची. आणि हेच सूत्र जर समजा बाजूच्या संदर्भात लिहायचं असेल
तर बाजूच्या संदर्भामध्ये हे सूत्र पाहिलं होतं आपण, वर्गमुळात 3/6 गुणिले बाजू. त्यानंतर परिवर्तुळाची त्रिज्या जर आपण सूत्र पाहिलं, परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजेच बाह्य वर्तुळ, तर ती होती 2/3 गुणिले उंची. आणि हेच सूत्र परिवर्तुळाची त्रिज्या बाजूच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर बाजूच्या संदर्भात येतं वर्गमुळात 3/3 गुणिले बाजू. आणि यालाच पुढे जर संक्षिप्त केला आणखी तर बाजू छेद वर्गमुळामध्ये 3. तर हे सर्व सूत्र आहेत. यापैकी जे सूत्र तुमच्या लक्षात राहील, ज्या सूत्र, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सूत्र तुम्ही स्वतः पण तयार करू शकतात. तुम्हाला हे सर्व सूत्र केव्हाही तयार करता येतात. फक्त तुम्हाला समभुज त्रिकोणाची बाजू, परिमिती आणि उंचीचं एक जरी सूत्र तुमच्या लक्षात राहिलं वर्गमुळात 3/2, तर तुम्ही डायरेक्ट क्षेत्रफळाचं सूत्र काढू शकतात. आंतरवर्तुळाच्या त्रिज्येचं सूत्र काढता येतं आणि परिवर्तुळाच्या त्रिज्येचं सुद्धा सूत्र काढू शकतात. तर या पद्धतीने आपण समभुज त्रिकोण या संबंधी महत्त्वाचे असे सर्व गुणधर्म आणि सर्व सूत्र पाहिलेले आहेत. तर याचा वापर करून नेमकं परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची गणिते येऊ शकतात याबद्दलची सराव उदाहरणं घेऊयात लगेच. पुढचा भाग आहे समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर उंची व परिमिती किती. तर आता स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत. पोर्टलवर यावर आतापर्यंत फक्त एखादा प्रश्न माझ्या पाहण्यामध्ये आलेला आहे. पोर्टलवर जास्त प्रश्न विचारले नाहीत, पण पोर्टलवर विचारण्यासारखं बरंच काही आहे. कारण समभुज त्रिकोण हा एक वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोण आहे आणि यावर यावेळेस तरी परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. तर पाहूया पहिला प्रश्न. समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर उंची व परिमिती किती. तर या ठिकाणी बाजू दिलेली आहे आपल्याला, बाजू बरोबर 12 सेमी. तर आपल्याला शोधायची उंची. उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. या ठिकाणी किमती ठेवूयात आपण. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू आहे 12, बेक बे, बेसक्की 12. आणि या ठिकाणी राहिलं वर्गमुळात 3 गुणिले 6. हे लिहित असताना आपण 6 वर्गमुळात 3 या पद्धतीने लिहू शकतो आणि पुढे सेंटीमीटर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. म्हणजे या ठिकाणी परिमिती पण शोधायची आपल्याला. परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. हे जर सोडवलं आपण तर 3 गुणिले बाजू दिलेली आहे आपल्याला 12, म्हणजे 12 आणि 3चा जर गुणाकार केला तर 36 सेमी. तर ही असेल परिमिती आणि या ठिकाणी आपण शोधलेली आहे उंची. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची उंची 18 वर्गमुळात 3 सेमी असेल तर परिमिती किती असेल. तर या प्रश्नामध्ये आपल्याला समभुज त्रिकोणाची उंची दिलेली आहे. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर 18 वर्गमुळात 3 सेमी. तर आपल्याला शोधायची परिमिती. तर सुरुवातीला आपण काढून घेऊया बाजू. तर समभुज त्रिकोणाची उंचीचं सूत्र जर लिहिलं आपण, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. या ठिकाणी उंची दिलेली आहे आपल्याला 18 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. या ठिकाणी पहा आता हे वर्गमुळात 2 इथं गुणाकारामध्ये येईल आणि वर्गमुळात 3 भागाकारामध्ये येईल आणि 2 डायरेक्ट इकडे गुणाकारामध्ये येईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो बाजू बरोबर हे 2 गुणिले 18 वर्गमुळामध्ये 3 आणि छेदामध्ये हे गुणाकारातलं वर्गमुळात 3 इकडे या ठिकाणी भागाकारामध्ये येईल. हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 कटेल. 2 आणि 18चा गुणाकार करून घ्या, तो गुणाकार येईल 36 सेमी. म्हणजेच ही आलेली आहे समभुज त्रिकोणाची बाजू. आपल्याला विचारले काय, परिमिती. तर परिमितीचं सूत्र काय आहे मग. परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू.
म्हणजेच 3 गुणिले बाजू आलेली आहे 36 आणि हा जर गुणाकार केला तर येतो 108 सेंटीमीटर आणि म्हणून या प्रश्नामध्ये समभुज त्रिकोणाची परिमिती 108 सेंटीमीटर येईल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची परिमिती 54 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल. आपल्याला या ठिकाणी परिमिती दिलेली आहे समभुज त्रिकोणाची 54 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आहे. पाहूया या ठिकाणी परिमिती बरोबर 54 सेंटीमीटर असेल तर आपल्याला बाजू काढायची असेल तर बाजू बरोबर या 54ला 3 ने भागावं लागेल आणि उत्तर येईल 18 सेंटीमीटर. तर बाजू आलेली आहे 18 सेंटीमीटर. आता आपण क्षेत्रफळाचं सूत्र लिहूयात. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. या ठिकाणी किमती ठेवूयात. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू म्हणजेच 18 गुणिले 18. त्यानंतर या ठिकाणी 4 ने 18ला भागत असताना 2चा भाग जाईल. बे दोन्ही 4, 92 18, बे 1 बे 92 18 आणि या ठिकाणी शिल्लक राहील वर्गमुळात 3 गुणिले 9 गुणिले 9. 9 आणि 9चा गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 81 आणि पुढे हे वर्गमुळात 3 असंच ठेवूयात आणि पुढे आपल्याला चौरस सेमी एकक लिहावं लागेल. याचं परीक्षेमध्ये केव्हा केव्हा हे सेमी पण देतात आपल्याला पर्यायामध्ये. तर लक्षात ठेवा जेव्हा आपण क्षेत्रफळ काढत असतो तेव्हा क्षेत्रफळाचं एकक हे चौरस सेमी, चौरस मीटर किंवा सेमी वर्ग, मीटर वर्ग या पद्धतीनंच असतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची उंची 10 वर्गमुळात 3 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती. समभुज त्रिकोणाची उंची 10 वर्गमुळात 3 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती. तर पहा आपल्याला उंची दिलेली आहे 10 वर्गमुळात 3 सेमी. यावरून आपण बाजू काढूयात. उंची बरोबरचं सूत्र माहिती आहे आपल्याला. उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. हे उंची ठेवूयात 10 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू आणि म्हणून बाजू बरोबर 10 वर्गमुळात 3 गुणिले 2 आणि छेदामध्ये येईल वर्गमुळात 3. हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 कटेल आणि म्हणून बाजू बरोबर आपल्याला मिळेल 20 सेमी. यानंतर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे या गणितामध्ये. तर पुन्हा नंतर आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घ्यावं लागेल. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच 20चा वर्ग. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो 20 गुणिले 20. 4 1 4, 4 5 20 आणि या ठिकाणी 20 आणि 5चा गुणाकार करा. 20 5 100 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेमी. तर हे आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची बाजू 30 सेमी असेल तर आंतरवर्तुळाची त्रिज्या किती. त्रिकोणाची बाजू 30 सेमी असेल तर आंतरवर्तुळाची त्रिज्या किती. तर या ठिकाणी आपण याचं सूत्र पाहिलेलं आहे. हे दोन्हीही पद्धतीने मी तुम्हाला गणित सोडवून दाखवतो, डायरेक्ट सूत्रांनी आणि स्टेप बाय स्टेप. तर पहा बाजू दिलेली आहे त्यावरून आपण उंची काढून घेऊया अगोदर. उंची बरोबर वर्गमुळात 3/2 ए म्हणजेच बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले 30 म्हणजेच उंची आलेली आहे 15 वर्गमुळामध्ये 3 सेमी. तर आपल्याला माहिती आहे आंतरवर्तुळाच्या त्रिज्येचे सूत्र काय आहे. आंतरवर्तुळाची त्रिज्या बरोबर 1/3 गुणिले उंची म्हणजेच आपण 1/3 गुणिले उंची आलेली आहे 15 वर्गमुळात 3. 3 1 3, 3 5 15 आणि या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी राहील फक्त 5 वर्गमुळात 3 सेमी.
तर ही असेल अंतर्वर्तुळाची त्रिज्या. आता डायरेक्ट सूत्राचा जर वापर केला आपण बाजूवरून, तर अंतर्वर्तुळाची त्रिज्या यासाठी सूत्र आहे 1/3 वर्गमुळामध्ये 3/6 गुणिले बाजू. तर या ठिकाणी वर्गमुळात 3/6 गुणिले बाजू आहे 30, 6 1 6, 6 5 30 आणि या ठिकाणी पण उत्तर येईल 5 वर्गमुळामध्ये 3 सेमी. तुम्हाला जे सूत्र लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. जर तुम्हाला बाजूवरून सुरुवातीला उंची काढून घ्यायची असली तर उंची काढा आणि त्याचं 1/3 केल्यानंतर आपल्याला अंतर्वर्तुळाची त्रिज्या मिळते, किंवा डायरेक्ट अंतर्वर्तुळाची त्रिज्या बाजूवरून पण काढता येते. सूत्र माहित असायला पाहिजे तुम्हाला, वर्गमुळात 3/6 गुणिले बाजू. दोन्ही पद्धतीने काढला तरी उत्तर तेच येतं, फक्त या ठिकाणी एक स्टेप वाढते एवढी. या ठिकाणी हे सूत्र माहित पाहिजे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर परिवर्तुळाची त्रिज्या किती? समभुज त्रिकोणाची उंची बाजू 12 सेमी आहे. तर या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला दोन्ही स्टेपनं सूत्र नेमकं कसं वापरायचं आणि त्याचा वापर कसा होतो ते पाहूया. सुरुवातीला आपण उंची काढून घेऊया. उंची बरोबर वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू म्हणजेच 12, बे 1 बे, बेसक्की 12 आणि उंची आलेली आहे 6 वर्गमुळात 3 सेमी. यावरून आपल्याला आता परिवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. परिवर्तुळाची त्रिज्या, आणि परिवर्तुळाच्या त्रिज्येसाठी पुन्हा 2/3 गुणिले उंची हे सूत्र आहे. हे 2/3 गुणिले उंची आहे 6 वर्गमुळात 3, 3 1 3, 3 2 6 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 4 वर्गमुळामध्ये 3 सेमी. तर ही असेल परिवर्तुळाची त्रिज्या. यानंतर आपण पाहूया परिवर्तुळाची त्रिज्या डायरेक्ट बाजू माहित असल्यानंतर कशी काढायची. तर बाजू माहित असल्यानंतरचं जे सूत्र आहे, परिवर्तुळाची त्रिज्या डायरेक्ट बाजू माहित असेल तर आपण सूत्र वापरतो वर्गमुळात 3/3a म्हणजेच वर्गमुळामध्ये 3/3 गुणिले बाजू आहे आपल्याला 12 दिलेली, 3 1 3, 3 चौक 12 आणि उत्तर येईल आपलं 4 वर्गमुळामध्ये 3 सेमी. दोन्ही पद्धती तुमच्या समोर आहेत. डायरेक्ट बाजूवरून काढणे आणि सुरुवातीला उंची काढणे आणि मग नंतर त्रिज्या काढणे. कोणत्या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचं हे आपल्या सोयीनुसार आणि आपल्या सरावानुसार हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. समभुज त्रिकोणाच्या अंतर्वर्तुळाची त्रिज्या 6 वर्गमुळात 3 सेमी असेल तर समभुज त्रिकोणाची बाजू किती? तर या ठिकाणी अंतर्वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. अंतर्वर्तुळाची त्रिज्या जी आहे 6 वर्गमुळात 3 सेमी. तर अंतर्वर्तुळाची त्रिज्या म्हणजे पहा, जर तुम्ही आकृती काढलात ना खूप लवकर प्रश्न सुटतात. दाखवतो तुम्हाला आकृतीमध्ये किती वेळामध्ये प्रश्न सुटतो. आणि ही काय आकृती एवढी सुंदर काढायची असते असं काय नाही. या समभुज त्रिकोण हे अंतर्वर्तुळ आणि याची त्रिज्या जी आहे ती किती आहे? त्रिज्या 6 वर्गमुळात 3. मग ही उंची किती होईल? तर उंची त्याच्या तिप्पट होईल. म्हणजे उंची येणार आहे या ठिकाणी उंची बरोबर 18 वर्गमुळात 3 सेमी. आणि मग उंची माहित असेल तर तुम्ही बाजू पण काढू शकता लगेच. सूत्र माहिती आहे तुम्हाला, उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. किंमत ठेवा उंचीची 18 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. आणि म्हणून या ठिकाणी बाजू बरोबर हे 18 वर्गमुळात 3 गुणिले 2 आणि वर्गमुळात छेदामध्ये वर्गमुळात 3. कारण हे वर्गमुळात 3 इकडे भागाकारामध्ये आलं, 2 इकडे गुणाकारामध्ये गेलं. वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 कटेल आणि 18 दोन्ही
36 सेंटीमीटर ही समभुज त्रिकोणाची बाजू असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन समभुज त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर एकास 3 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? तर पहा, समभुज त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे. बाजूचे गुणोत्तर बरोबर एकास 3. तर केव्हा पण लक्षात ठेवा, समभुज त्रिकोणाचा असेल ना चौरसाचा असेल, क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं की क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आपण अगोदर. काय आहे? वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. तर आपल्याला ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूला या ठिकाणी काय केलं जातं, तर त्याचा वर्ग केला जातो. हे लक्षात ठेवा, वर्ग करतात. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे बाजू दिला असेल तर त्याचं क्षेत्रफळ केव्हा मिळतं? जेव्हा बाजूचा वर्ग केला जातो. आणि म्हणून क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर याचा आपण वर्ग करायचा. मग बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग करा. 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. म्हणजेच क्षेत्रफळाचं गुणोत्तर येतं एकास 9. या ठिकाणी जर घन असता तर आपण या ठिकाणी बाजूचा पण घन करायचा. या ठिकाणी जर दुप्पट असती तर बाजूची पण दुप्पट करायची. म्हणजे दुप्पट केल्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. परंतु वर्ग आणि घन असेल तर मात्र खूप उत्तरामध्ये बदल होतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोपा अतिशय राहिलेला आहे त्रिकोणावरचा. काटकोन त्रिकोणाच्या कोणाचे माप खालीलपैकी कोणते असू शकते? तर आता काटकोन त्रिकोणाचं माप काय असणार आहे? तुम्हाला माहिती आहे की एक कोन 90 अंशाचा असतोच. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 30, 60 आणि 90, पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न होता. तर हा एक प्रश्न पोर्टलवर आपण त्रिकोणाचे गुणधर्म पाहत असताना घ्यायला हवा होता, परंतु आपण समभुज त्रिकोणामध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. यानंतर पाहूया पुढील भाग. विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्नसंच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्नसंचासाठी नक्की संपर्क करा. तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.